एक मोठी बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारनं 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। 6 देशांमध्ये हा कांदा आता निर्यात होणार आहे। 6 देशांमध्ये हा कांदा निर्यात होणार आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी मिळालेली आहे। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला आता परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे 6 देशांमध्ये हा कांदा आता निर्यात होणार आहे। या घडीची ही मोठी बातमी आहे। केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला आता परवानगी दिलेली आहे। 6 देशांमध्ये हा कांदा निर्यात होईल। यामध्ये बांगलादेश, UAE असेल, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच आता जी सगळ्यात मोठी बातमी येते त्यानुसार सरकारने एकूण जो कांदा निर्यातीवर जी बंदी घातली होती त्यापैकी आता 91,000हून जास्त मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। आणि हा काही ठराविक देशांमध्ये कांदा पाठवता येईल। त्यामध्ये UAE, श्रीलंका आणि अजून 3 इतर देशांचा समावेश आहे। खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागलं होतं। परंतु दुसऱ्या बाजूला सरकारने एक कारण दिलं होतं की महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कांद्याचे भाव हे नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून निर्यात बंदी लादण्यात आलेली आहे। परंतु आता त्यानंतर आत्ताची जी नवी माहिती आहे त्यानुसार सशर्त कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आणि या 6 देशांमध्ये कांदा निर्यात करता येईल। तसेच 91,000 टन मेट्रिक टन इथपर्यंत 99,150 मेट्रिक टन इतकी कांदा निर्यात करता येईल। यावर्षी इराणमध्ये जो मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होतं तर ते घटल्यामुळे हे सगळे निर्णय झाले होते असं सरकारकडून सांगण्यात येते। परंतु आता सरकारने हा निर्णय घेऊन कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक व्यापाऱ्यांनाही एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चित आणि निवडणुकीच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय ठरू शकतो का सोमेश? नक्कीच, कारण निवडणुका आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की विशेषतः जिथे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्या टप्प्यातील अनेक मतदारसंघ हे आता 3ऱ्या टप्प्यापासून मतदानाला सामोरे जातील आणि स्वाभाविक यामध्ये महाराष्ट्राचा विचार करायचा तर नाशिक, दिंडोरी, नगर हे जे सगळे मतदारसंघ आहेत या मतदारसंघांमध्ये आता मतदान आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत, कांदा उत्पादक व्यापारी या भागामध्ये आहेत। त्यामुळे या सगळ्या निर्णयाचा परिणाम हा निश्चितच त्यांना दिलासा मिळाल्यामुळे, कांद्याचे भाव वाढल्यामुळे या सगळ्याचा एक सकारात्मक परिणाम कदाचित सत्ताधारी पक्षासाठी मतदानामध्ये होऊ शकतो आणि त्याबद्दल प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतरच आपल्याला काय ते नेमकेपणाने सांगता येईल। परंतु सध्या सोमेश थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। तुपकरजी, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये। निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला आता परवानगी दिलेली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? कांदा निर्यातीला परवानगी द्यायला इतके दिवस सरकार झुकलं होतं का? हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। जेव्हा शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात असतो तेव्हा हे निर्यात बंद्या लागतात, भाव पाडतात आणि शेतकऱ्याच्या घरातून माल एकदा व्यापाऱ्याच्या घरात गेला की मग अशा पद्धतीचे निर्णय ते घेतात। हा निर्णय जो झाला हा सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि विशिष्ट मतदाराचे लाड पुरवण्यासाठी सरकार अशा पद्धतीचे निर्णय घेतं। शेतकरी मेला तरी चालेल पण यांचा विशिष्ट मतदार टिकला पाहिजे, त्यांचे लाड महत्वाचे आहेत ही भावना सरकारच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल मला काही फारसं वाटत नाही, कारण आता कांदा हा व्यापाऱ्याकडे आहे आणि हा निर्णय म्हणजे राजकीय दृष्ट्या घेतलेला निर्णय आहे। बरोबर आहे। या निर्णयाचं जे टायमिंग आहे ते कुठेतरी चुकलंय, शेतकऱ्यांसाठी तर चुकलेलंच आहे पण सरकार यातून काहीतरी आपला स्वार्थ साधून घेतंय असं झालंय? नाही, आता निवडणुका सुरू आहेत। अजून ज्या मतदारसंघातल्या निवडणुका राहिल्या त्या मतदारसंघातली मतं कव्हर करण्यासाठी, काही मतं मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळे निर्णय घेतलेले आहेत। यांना जर खरोखर शेतकऱ्यांचं भलं करायचं असतं तर हा मुळात निर्यात बंदी टाकलीच नसती असं माझं मत आहे। निर्यात बंदी टाकून शेतकऱ्यांना मारण्याचं काम, शेतकऱ्यांच्या पायात बेड्या टाकण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून अशी सरकारची अवस्था आहे।
निश्चित रविकांत तुपकरजी तुम्ही आपल्या सोबतच राहा. सध्या आपल्यासोबत सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. सदाभाऊ, हा एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं जरी घेतलेला असला तरी याचं टायमिंग कुठेतरी निवडणुकांच्या दृष्टीनं आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. एवढा उशीर का झाला? आता जो कांदा आहे तो व्यापाऱ्यांकडे आहे, मग याचा फायदा शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना? असं नाही आहे. उन्हाळी कांदा जो आहे तो आता निघायला सुरुवात झालेला आहे आणि शेतकरी उन्हाळी कांदा जो असतो तो दिवाळीपर्यंत चाळीमध्ये ठेवत असतो आणि त्यामुळं उन्हाळी कांदा शेतकरी कधीच बाजारात विक्रीला गडबड करत नसतो आणि अजून बराचसा कांदा शेतामध्ये आहे. योग्य वेळी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणानं याचा फायदा संपूर्ण देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकाला होणार आहे. अजून कांदाच 100% निघाला नाही आणि मग या म्हणण्याला अर्थ नाही की निर्णय उशिरा घेतला. आता कांदा काढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं कांदा उत्पादकाला मोठा दिलासा नरेंद्र मोदी सरकारनं दिलेला आहे. रविकांत तुपकरजी, तुम्ही ऐकत असाल तर सदाभाऊ खोत काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल. तुमची प्रतिक्रिया? हॅलो. हा रविकांत तुपकर, माझा आवाज येतो तुमच्याकडे? हो हो हो. सदाभाऊ काय म्हणाले तुम्ही ऐकलं? माझं म्हणणं एवढंच आहे हा. की मुळामध्ये ही निर्यात बंदी का टाकली हाच मुळात आमचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, की सरकारनं हा निर्यातीचा निर्णय म्हणजे निर्यात बंदीचा निर्णयच घ्यायला नको होता. जर शेतकऱ्यांचं सरकारला बरं करायचं आहे तर असं पायात बेड्या टाकणं आणि असे निर्यात बंदीचे निर्णय करणं, तेलावरची ड्युटी कमी करणं, तेलाच्या आयातीला परवानगी देणं, हे निर्णय तुम्ही सरकार का घेताय असं सरकारला आमचा सवाल आहे. बरोबर. एक निर्णय विरोधात सरकारने घ्यायचा शेतकऱ्यांच्या आणि पुन्हा तो काही महिन्यानंतर दुरुस्त करायचा आणि मग हा निर्णय आम्ही दुरुस्त केला, आम्ही शेतकऱ्यांचं भलं केलं अशी सरकारची जर धारणा असेल तर शेतकरी काय आता मूर्ख राहिलेला नाहीये. मुळात शेतकरी विरोधी निर्णय सरकारनं घेऊ नये अशी आमची भावना आहे. सदाभाऊ, हा जो प्रश्न आहे तो अगदी रास्त आहे, कारण आता तुम्ही म्हणताय की ही वेळ अगदी योग्य आहे. उन्हाळी कांद्यासाठी जरी हा निर्णय योग्य असला तरी आधीच्या सीझन मध्ये जो कांदा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकलाय त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय? जो कांदा पाठीमागचा जो हिवाळी कांदा विकला गेला त्याचा तो जास्त काळ टिकतही नसतो आणि कांद्याचे दर बाजारपेठेमध्ये स्थिर होते आणि योग्य पातळीवरती होते. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की केंद्र सरकारनं कृषी विधेयकं आणलेली होती शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. त्यावेळी या सगळ्या मंडळींनी त्या विधेयकांना विरोध केलेला होता. म्हणजे शेतकऱ्याच्या पायात बेड्या घालणारे कोण होते? हे सगळे सदाभाऊ, आता तो शेतकरी कायद्यांचा जो निर्णय आहे तो आपण नंतर बघूयात, पण सध्याचा जो कांदा निर्यातीचा प्रश्न आहे त्यावरती आपण बोलूयात. सध्याचा निर्णय योग्य वेळी केंद्र सरकारनं घेतलेला आहे, कारण कांदा उन्हाळी आता बाजारात यायला सुरुवात झाल्याबरोबर निर्णय घेतलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे, त्याचं खऱ्या अर्थानं स्वागतच केलं पाहिजे, कारण यामुळं शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे आणि योग्य निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे, योग्य वेळी घेतलेला आहे. आता चांगले निर्णय घेतल्यानंतरही काही लोकांना ते चांगले वाटत नसतात. आता हे शेतकऱ्यांचंही दुर्दैव आहे आणि चांगलं न वाटणाराचंही दुर्दैव आहे. ठीक आहे, तुम्ही तुमची बाजू मांडली. सदाभाऊ, धन्यवाद, आपण आपली सविस्तर बाजू मांडली त्याबद्दल. आणि रविकांत तुपकरजी, आपणही शेतकऱ्यांच्या वतीनं बोललात त्याबद्दल आपलेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.